ठीक आहे. तर पहा डेरिव्हेटिव्ह M2चा आवाज येतो आहे ना, चालू आहे. ठीक आहे. M2चा पहिला टॉपिक आहे डिप्रिशिएशन. ओके. आता आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे का नक्की डिप्रिशिएशन म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, त्याची गरज काय असते आणि हा पार्ट इंट्रोड्यूस कधी झाला, कोणी केला. ओके. इंट्रोड्यूस मेन कोणी केला आहे, आयझॅक न्यूटन. ओके. डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्हमध्ये टोटल किती पॉईंट पाहिजेत आपल्याला, पुन्हा एकदा पाहतोय आपण, 6 पॉईंट पाहिजेत. 6 पॉईंट म्हणजे काय, डेरिव्हेटिव्हमध्ये कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, लॉगरिथमेटिकचं डेरिव्हेटिव्ह, इम्प्लिसाइड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, पॅरामेट्रिक फंक्शन डेरिव्हेटिव्ह आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके. म्हणजे ह्या 6 पॉईंटवर टोटल एक्झरसाइज किती आहेत, 5. ह्या 5 एक्झरसाइजमध्ये हा टॉपिक कवर झाला आहे. 8 ते 10 मार्काला हा बोर्डाला विचारला जातो. CETसाठी पण हा 8 ते 10 मार्कांसाठी विचारला, 4, 6 आणि 8 अशा वेगवेगळ्या मार्कांसाठी हा विचारला गेलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आज आपण पाहणार आहे कंपोजिट फंक्शन. ओके. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय ते पाहणार आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. ओके. आता हा जो एक्झरसाइज आहे हा टोटल याच्यात 7 ते 8 क्वेश्चन काहीतरी विचारले गेले, 7 क्वेश्चन आहेत मला वाटतं. तर ह्या एक्झरसाइजचे आपण 3 पार्ट करणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण म्हणजे काही बेसिक प्रॉब्लेम, त्यानंतर प्लस मायनसचे रूल, आणि दुसऱ्या पार्टमध्ये N2 आणि डिव्हिजनचे रूल, आणि वेगवेगळे अजून थोडीशी हार्ड टाईपमधली गणितं, असं टप्प्याटप्प्याने जाणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त पाहणार आहे तुमच्या एक्झरसाइजचा फक्त पहिला क्वेश्चन. ओके. तो आधी तुमचे सॉल्व एक्झाम्पलचे पण आपण इथे क्वेश्चन घेणार आहे आणि एक्झरसाइजमधला पहिला क्वेश्चन आपण आज कव्हर करतो आहे. ओके. त्याच्या आधी तुम्हाला काय पाहायचं आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. ही जे स्टँडर्ड फंक्शन आहे, टोटल किती स्टँडर्ड फंक्शन आहेत, 15. ओके. या 15 स्टँडर्ड फंक्शनवर डिपेंड तुमचा अख्खा हा डेरिव्हेटिव्ह टॉपिक आहे. नव्हे तर इंटिग्रेशनमध्ये सुद्धा तुम्हाला याचं रिव्हर्स फंक्शन आलेलं दिसेल, रिव्हर्स डेरिव्हेटिव्ह झालेलं दिसेल. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर हे जर 15 स्टँडर्ड फंक्शन आले तर तुमचे किती टॉपिक कवर होणार आहेत, जवळजवळ 6 टॉपिक कवर होणार आहेत ह्या बेसिकवर. त्यामुळे हे बेसिक 15 स्टँडर्ड फंक्शन जे आहेत तर याचे डेरिव्हेटिव्ह सगळे काय करा, लर्न करून टाका. ओके. ठीक आहे. याची प्रूफ तुम्हाला विचारले जाणार नाही आहेत, कसे आले का आले, तुम्हाला डायरेक्ट लर्न करायचे आणि सॉल्व करायचं आहे याच्यावरती दिलेले प्रॉब्लेम. ओके. ठीक आहे. तर पहिला आपण पॉईंट चालू करतो आहे आपला कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, आता इथं जे दिलेत ही स्टँडर्ड फंक्शन जे दिलेत हे सिम्पल फंक्शन्स आहेत. हे काय आहेत, सगळे सिम्पल फंक्शन्स. ओके. म्हणजे x⁻n म्हणजे x², x⁵, x⁻10 असे सिम्पल फंक्शन्स आहेत. ओके. आता हे जे फंक्शन सिम्पल फंक्शन दिलेले जातील, असे वेगवेगळे सिम्पल कंबाईन झाले का त्याला काय म्हणायचं, कंपोजिट फंक्शन. आपण लॉजिकमध्ये पाहिलं पहा, सिम्पल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे सिम्पल म्हणजे काय, ज्याला तुम्ही स्प्लिट नाही करू शकत, आणि असे वेगवेगळे सिम्पल एकत्र आले का काय तयार होतं, कंपाऊंड स्टेटमेंट. तसं कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, सिम्पल फंक्शन एकत्र आले का काय तयार होतं, कंपोजिट फंक्शन. मग ते सॉल्व कसं करायचं, दॅट्स इट. ओके. आता स्टँडर्ड x⁻n, इथं n x⁻n-1 हे थोडक्यात पाहणार आहे आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल x⁻10 फॉर एक्झाम्पल हे एक फंक्शन दिलं आहे. आता तुम्हाला याला काय सांगितलं, डेरिव्हेट करा. ओके. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काढा, y = x⁻n असं दिलं. मग तुम्ही काय करता, डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलं तर काय लिहिणार आहे, इथं तुम्ही डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वायचं काय होणार आहे, dy/dx. म्हणजे y चेंज होतो आहे कोणाच्या रिस्पेक्टमध्ये, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. ओके. मग डेरिव्हेटिव्ह कसं तयार करणार, d/dx कोणाचं आहे, x⁻10चं. ॲक्च्युली हे पण मी असंच लिहिलेलं आहे, फक्त y हा डीला काय घेतला, जवळ. म्हणजे थोडक्यात आपण काय करतो, रेट ऑफ चेंज. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, रेट ऑफ चेंज. कोणाचा रेट ऑफ चेंज, वायचा. कोणाच्या रिस्पेक्टमधला, एक्सचा. म्हणजे रेट ऑफ चेंज कोणाच्या रिस्पेक्टमधला, एक्सच्या रिस्पेक्टमधला. आणि इथं कोण लिहिलं आहे मी, वाय. पण लिहिताना आपण काय लिहितो, dy/dx. ओके. आता कधी कधी काय दिलं जातं, हे फंक्शन आहे तुम्हाला असं पण देतील, f(x) = x⁻10. मग इथं पण तुम्ही काय लिहिणार आहे, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. हे कंपल्सरी राईट करायचं आहे, हे डिफरेन्शिएट एवढंच, विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे कंपल्सरी आलं पाहिजे, विथ रिस्पेक्ट टू एक्स हे कंपल्सरी आलं. मग इथं काय लिहिलं तुम्ही, वाय होतं म्हणून dy/dx. इथं काय लिहिणार आहे, f'(x) काय, डेरिव्हेटिव्ह कोणाचं x⁻10. फॉर्मॅट इथं दिला, हा दिला, सेम पॅटर्न खाली चालू होतं. मग इथं काय होणार आहे, dy/dx = डेरिव्हेटिव्ह तुम्ही x⁻n सिम्पल डेरिव्हेटिव्ह वापरला, म्हणजे बेसिक डेरिव्हेटिव्ह. काय x⁻n रूल काय सांगतो, n ला पुढं घ्या
आणि एनमधून एक काय करा, मायनस करा. मग एन म्हणजे कोण आहे आता, 10. 10ला पुढे घेतला एक्स आणि 10 - 1 म्हणजे इथं किती आले, 9. दॅट्स इट. म्हणजे इथं काय लिहिणार आहे, एफ डॅश एक्स इज इक्वल टू 10x⁹ झालं. दॅट्स इट. हे संपलं. मग तसं आता इथं काय होणार आहे, 1/x, इथं काहीतरी फंक्शन असेल 1/x, इथं 1/x⁻10 घेऊ शकता तुम्ही. इथं अंडर रूटमध्ये एक्स टाका, इथं साइन एक्स, कॉस, असे वेगवेगळे फंक्शन दिले, कॉट, e⁻x. आता e⁻x डेरिव्हेटिव्ह काय दिले पहा त्यांनी, e⁻x. याचा अर्थ काय, फॉर एक्झाम्पल आता हे कसं राईट करायचं हे तुमच्या लक्षात आलं. ओके, e⁻10 फॉर एक्झाम्पल असं दिलं तुम्हाला, e⁻2x. ओके, जर e⁻x असेल तर आपण काय लिहितो, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय लिहितो, e⁻xच लिहितो. पण 2x असेल तर मग हे कोणतं फंक्शन झालं, कंपोजिट फंक्शन. आता हे सिम्पल फंक्शन नाही राहील, हे कंपोजिट झालं का. आता तुमचा जो एक्स आहे ना, तो एक्स नाही आहे, आता तुमचा एक्स हा कोण आहे, 2x आहे. आपल्याला हे कंपोजिट फंक्शनमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. कसं ते आपण पाहूया, वेगवेगळे एक्झाम्पल घेताना तुमच्या लक्षात येईलच. लक्षात आलं कंपोजिट म्हणजे काय. आता तुमचा एक्स हा एक्स राहिलेला नाही. अंडरस्टँड. जेव्हा तुमचा एक्स काय होतो, चेंज होतो, त्यावेळेस तयार कोण होतो, तिथं कोण तयार होतो, कंपोजिट फंक्शन तयार होतं. आलं लक्षात. ठीक आहे, डन. स्टँडर्ड हे कळलंय. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करताना तुम्हाला काय पाहिजे आहे, तर कंपोजिट फंक्शन सॉल्व्ह करताना तुम्हाला काही रूलचा यूज करायचा आहे. 3 रूल अतिशय महत्त्वाचे आहेत. कोणते कोणते रूल आहेत, तर पहिला आहे प्लस आणि मायनसचा. प्लस आणि मायनसचा म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह काढतानाचे 3 रूल, अतिशय महत्त्वाचे 3 रूल. ओके, 3 रूल कोणते. पहिला रूल, तुम्ही कशाचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे, तुम्ही समजा तुम्हाला प्लस मायनसचा रूल पाहणार आहे आपण. रूल नंबर 1 अतिशय महत्त्वाचा रूल आहे. y इज इक्वल टू, समजा तुम्हाला इथं एक फंक्शन दिलं a प्लस इथं एक फंक्शन दिलं b, अशी 2 फंक्शन दिली, बरोबर आहे. आणि याचं काय काढायला सांगितलं तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह. मग तुम्ही काय लिहिणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, इथं कोण आहे, ए तर ए, बी तर बी. पहा आता ए हे काय एक फंक्शन आहे आणि बी पण काय एक फंक्शन आहे, लक्षात ठेवा. फंक्शन कशामध्ये असणार आहे, रिस्पेक्ट एक्समध्ये, एक्समधलं फंक्शन असणार आहे. ओके, पण मी लिहिताना फंक्शन वगैरे काय लिहिलेलं नाही. ओके, म्हणजे थोडक्यात काय, ए हे एक टोटल फंक्शन आहे, कोणतं आहे, काही पण असू शकतं. म्हणजे x² + 5x - 10 असं एक फंक्शन आहे, असं कन्सिडर करा. ओके, ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह वाढता, इथं dy/dx लिहिता, तेव्हा इथं जे फंक्शन असेल त्याचं काय होणार, डेरिव्हेटिव्ह, प्लस डेरिव्हेटिव्ह कोणाचं निघणार, बीचं. म्हणजे सेपरेट दोघांचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि ते दोघांची काय करायची, ॲडिशन. म्हणजे खरं तर काय होणार आहे, इथं डेरिव्हेटिव्ह जेव्हा तुम्ही इकडं म्हणणार आहे तेव्हा d/dx आतमध्ये कोण असणार आहे, a + b. इथं खाली काय होणार आहे, d/dx, पहिल्यांदा कोणाचं डेरिव्हेटिव्ह एचं, नंतर d/dx डेरिव्हेटिव्ह कोणाचं, बीचं. समजा इथं मायनसचा सिम्बॉल असता, सेम ॲज इट इज मायनस. म्हणजे कधीही 2 फंक्शन असताना बाहेर जर डेरिव्हेटिव्ह असेल तर डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा कोणापाशी जातं, ए जवळ, आणि नंतर कोणापाशी जातं, बी जवळ. हा अतिशय महत्त्वाचा रूल आहे. ओके, आता एकतर 2 फंक्शन एकमेकाला काय असतील, 2 फंक्शन एकमेकाला काय असतील, प्लस किंवा मायनस. कधी कधी काय असू शकतात ते एकमेकाला मल्टिप्लाय, बरोबर आहे. मॅथ्समध्ये असते काय दुसरं, अख्ख्या मॅथ्समध्ये काय, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, तेच आपल्याला आयुष्यभर कधी येत नाही. ओके, ठीक आहे, बरोबर ना. झालं सर, लागले सुरू. हां, ठीक आहे. पहा रूल नंबर 2. रूल नंबर 2 कोणता, प्लस आणि मायनसचा रूल एकच झाला. आता रूल नंबर 2, y इज इक्वल टू, समजा तुम्हाला काय दिलं, a × b दिलं, a × b. आता a × b, आता आधी पाहिला पण a तर काय, a + b आहे आणि नंतर काय, a - b आहे. ओके, का दुसरं कनेक्ट करून पहा. हा रिसिव्हर आहे ना, याच्यात नाही होणार तुम्हाला. दुसरं ते दुसरं बॉक्स आहे ना, दुसऱ्या बॉक्समधला, मग झालं पाहिजे. बघा बरं तरी, मग आता ते तुम्हाला चेकआउट करावं लागेल, कारण रिसिव्हर हा याचा इकडे आहे ना, रिसिव्हर चार्ज
हा याचा रिसिव्हर आहे ना, हा कनेक्टर आहे. त्याचा रिसिव्हर आणि कनेक्टर वेगळा आहे. वेदांतला कॉल करून बघा बरं, कॉल तर करून त्याला बघा, विचारा काय होतं. ठीक. आता y इज इक्वल टू ए डॉट बी आहे. ओके, मग आता इथं काय होणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह काय इथं ए डॉट बी. आता अशा वेळेस अरे वा काय याच्यात शाई कशी काय आली, चालायचं. खडूनी शिक्षक नाही भरला मग तो शिक्षक काय कामाचं. फक्त शाई जरा अवघड होती, निघत नाही. खडू परवडतो, हां शाई नाही परवडत, कलरच जात नाही, सगळं केमिकल आहे. ठीक आहे, पाहता मग अशा वेळेस डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. मग परत डेरिव्हेटिव्ह ए पशी आणि बी पशी असं नाही होत. पहा काय होतं, ए बाहेर येतो, ए बाहेर येतो आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं निघतं, बीचं. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कोणाचं, बीचं. ओके, म्हणजे काय, ए बाहेर, पहिलं फंक्शन बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ बी, आता प्लस प्लस आता बी इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं, एच. हा रूल अतिशय महत्त्वाचा आहे, हा इंटूचा रूल आहे. जेव्हा दोन फंक्शन एकमेकाला मल्टिप्लाय असतील तेव्हा पहिलं फंक्शन जसंचे तसं बाहेर घ्या. ओके, त्याला इंटू करा दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, नंतर दुसरं फंक्शन जसंचे तसं बाहेर घ्या आणि त्याला इंटू करा पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. ओके ठीक आहे, डन. हा दुसरा रूल आहे. आता तिसरा रूल आता पहा, प्लस मायनस झालं ज्याला तुम्ही पहिलं रूल म्हणले, त्यानंतर इंटू झालं ज्याला तुम्ही दुसरा रूल म्हणले. आता ए बाय बी आहे म्हणजे काय, डिव्हिजन. आता जर डिव्हिजन असेल तर डेरिव्हेटिव्ह काय, ए अपॉन बी, ए अपॉन बी. काय होईल इथं, आता इथं डेरिव्हेटिव्ह काढताना वेगळा पॅटर्न आहे. पहिल्यांदा काय होतं, बी हा वरती येतो. पहा पहिल्यांदा काय होतं, बी हा वरती येतो, बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए, बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए मायनस ए डेरिव्हेटिव्ह ऑफ बी. हा वरती घेतला, डेरिव्हेटिव्ह कोणाचं, एचं, मायनस लॉगचा रूल माहिती आहे ना, डिव्हिजन असेल तर मायनस करतो आपण, ए डेरिव्हेटिव्ह ऑफ बी अपॉन जो खाली बी होता ना त्याचा स्क्वेअर करायचा. हा त्याचा रूल आहे. ओके, हे जस्ट मी तुम्हाला सांगून ठेवतो. तिथे एक्झाम्पल पाहत असताना हा पुन्हा एकदा तिथं रिपीट होईल, त्यामुळं तो तुमच्या लक्षात येईलच. ओके ठीक आहे, आज आपण फक्त जो वापरणार आहे तो पहिला रूल वापरणार आहे, कोणता, प्लसचा आणि मायनसचा. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण ते दोन रूल घेणार आहे. मग आता पहा, कंपोजिट फंक्शनचं आपण काही एक्झाम्पल इथे घेणार आहे. तुमच्या सॉल्व एक्झाम्पलची काही गणित आपण या ठिकाणी घेणार आहे. सॉल्व एक्झाम्पलची घेण्यामागचं रिझन तिथं तुम्हाला थीम कळून येईल आणि मग आपण एक्झरसाईजच्या फर्स्ट एक्झाम्पलकडे आपण जाणार आहे. ठीक आहे, आता तुमच्या एक्झरसाईजमधलं जर पहिलं गणित पाहायचं ठरलं तर काय दिलेलं आहे तुम्हाला. ओके, सॉल्व एक्झाम्पलमधलं फर्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. पहा आता आपण इथं दोन मेथड पाहणार आहे, डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या पण दोन मेथड आहेत. एक डायरेक्ट लेट बी एक्स करून आणि दुसरी आहे चेन रूल. तर त्यातली आता आपण पहिल्यांदा पाहणार आहे चेन रूलची. चेन रूलचं एक्झाम्पल पाहणार आहे, ते झालं का मग आपण लेट बी एक्स ही सेकंड मेथड पाहणार आहे आणि इथून पुढची सगळी गणित आपण लेट बी एक्स याच मेथडने जाणार आहे. ॲक्च्युली एक प्रकारे आपण चेन रूलच वापरतो तिथं पण वेगळं. मग आता याचा फॉर्मॅट काय तो समजून घ्या, हे सॉल्व कसं करायचं. आता चेन रूल पहिल्यांदा पाहूया आपण, हे एक्झाम्पल सॉल्व करण्याचं चेन रूल. फर्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतोय, सॉल्व एक्झाम्पलमधलं फर्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, y इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. आता पहा आतमध्ये अंडर रूट एक्स आहे का आपल्याकडं, आहे, पण आता तुमचा एक्स नाही आहे ना, तुमचा एक्स नाही आहे. एक्स कोण आहे तुमचा, एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे, बरोबर आहे. मग आपल्याला काय माहिती आहे, अंडर रूट एक्स असेल तर 1/2 रूट एक्स. प्रॉब्लेम आहे आपल्याकडे एक्स नाही आहे, मग आपण काय करणार, इथं लेट करणार. काय लेट करणार,
एक्स स्क्वेअर प्लस 5ला आपण समजा ए म्हटलं, आपण ए बाय बीचे रूल पाहतोय ना. ओके, तुमच्या बुकमध्ये त्याला काय म्हटलंय, यू म्हटलं गेलंय. ओके, मग आपण यू यूज करू. तुम्ही काही पण लेट बी करू शकता. यू का त्यांनी वापरले तर आपण पण तेच वापरा. काय होणार, चेकरला परत यू आणि व्हीचीच सवय असते, ए बीची नसते. परत मग तो गोंधळतो, हा ए आणि बी कुठून आला, त्याला आपलं माहिती असतं यू आणि व्ही असतो इथं, म्हणून आपण याला यू म्हटलं. आता तुमचं फंक्शन काय झालं, त्यामुळं वाय इज इक्वल टू अंडर रूट कोण आला, यू आला. आता माहिती आहे तुमचा एक्स कोण झालेला आहे, यू झालाय. जसं अंडर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2√x. आता याचं सिंपल झालं डेरिव्हेटिव्ह काढणं, बरोबर आहे. पण तुमचा यू यू नव्हताच, तुमच्याकडे तर कोण आहे, एक्स आहे. ओके, मग अशा वेळेस तुम्ही काय म्हणणार आहे, वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन. वाय हे काय झालं, डिफरन्शियल फंक्शन आहे. कोणाचं, यूचं, ऑफ यू. म्हणजे तुम्ही इथं काय लिहिणार आहे, वाय इज काय, डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू, आणि यू इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. यू कोणाच्या रिस्पेक्टमध्ये आहे, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. त्यामुळं जेव्हा तुम्ही इथं काय करणार आहे, डिफरन्शिएट करणार आहे, तेव्हा काय होणार आहे, dy/dx इज इक्वल टू, याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू नक्की काय होणार आहे पहा. वाय कोणाच्या रिस्पेक्टमध्ये पहिल्यांदा डिफरन्शिएट होणार आहे, यूच्या रिस्पेक्टमध्ये. म्हणजे इथं काय लिहिणार मी, dy/dy. वाय कोणाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट होणार, यूच्या रिस्पेक्टमध्ये. नंतर यू कोणाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट होणार, एकच्या रिस्पेक्टमध्ये. आणि ह्या दोनचं काय होणार आहे, इंटू. का, यूला डी यू काय होईल, कॅन्सल, शिल्लक करून राहील dy/dx. म्हणजे आता तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, dy/du ची, आणि नंतर कोणाची, du/dx ची. म्हणजे पहिल्यांदा काय डिफरन्शिएट करायचं आहे आता तुम्हाला, पहिल्यांदा डिफरन्शिएट कोणाला करायचं आहे, लक्षात आलं तुमच्या हे. म्हणजे आता पहिल्यांदा काय डिफरन्शिएट करा, इथं घ्या, इथंच घेऊ. वाय इज इक्वल टू कोण आहे, अंडर रूट यू. काय झालं इथं, डिफरन्शिएट इथं लिहायचं आहे तुम्हाला, काय लिहिणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू. एक्स नाही, कारण आता तुमच्या फंक्शनमध्ये कोण आहे, यू. मग काय होईल, dy/du. मिस करताय तुम्ही, यू तुमचं फंक्शन यू मधले. काय होईल आता इथं, डेरिव्हेटिव्ह कोणाचं, इथं डी यू, अंडर रूट कोण आहे, यू. अंडर रूटचं डिप्रेशिएशन काय सांगतं, या ठिकाणी आपण राईट करतोय आता, इथं घेतो, ठीक आहे. काय सांगतं, dy/du इज इक्वल टू, आता अंडर रूट यूचं डिप्रेशिएशन काय, 1/2 झालं. याचं काम संपलं इथपर्यंत. पण तुमचा यू यू नव्हता, मग इथं काय लिहिणार आपण, 1/2 अंडर रूट x² + 5 झालं. याची व्हॅल्यू इथं मिळाली मला. ओके, किंवा तुम्ही नंतर जरी पुट केली तरी चालेल. सध्या आपण काय करूया, याला यू म्हणूनच कन्सिडर करू. ओके, झालं. त्यानंतर आता तुमचा हे झालं, याला काय म्हणूया आपण 1, याला काय म्हणू आपण 2. आता आपण इथं यू म्हणजे कोण होतं तुमचं, तुम्ही वायला डिफरन्शिएट केलं, पण अजून तुम्हाला कोणाला डिफरन्शिएट करायचंय, यूला. यू म्हणजे कोण आहे तुमचं, x² + 5, हा तुमचा यू. मग इथं काय लिहिणार तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता तुमचा एक्स आला, कारण आता यू तुमचा कशामध्ये आहे, एक्स मध्ये. मग इथं काय लिहिणार मी, du/dx, कारण डिफरन्शिएट कोणाला करताय तुम्ही, यूला, म्हणून du झालं. इथं डिफरन्शिएट कोणाला केलं, वायला, म्हणून dy/du झालं. ओके, झालं. इथं डेरिव्हेटिव्ह कोणाचं, x² + 5चं. आता पहा इथं दोन सिंपल एकत्र आले, x² एक सिंपल फंक्शन आहे आणि 5 हे एक कॉन्स्टंट फंक्शन आहे, बरोबर. कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय सांगतं, 0. म्हणजे आणि इथं कोणतं हे प्लस आहे. आपण मगाशीच पहिला रूल पाहिला कोणता, आपण आज फक्त पहिल्या रूलचा अभ्यास करणार. डेरिव्हेटिव्ह कोणापाशी जाणार आहे, x² पाशी, नंतर कोणापाशी जाणार, 5 पाशी, आणि दोघांची काय होणार, ॲडिशन. म्हणजे इथं काय होणार आहे, याच्यापाशी जेव्हा जाणार आहे x², आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं, पहिला रूल काय सांगतो, x⁴n, n ला पुढं घ्या आणि n मधून एक काय करा, मायनस करा. n ला पुढं घेतलं म्हणजे काय झालं, मी डायरेक्ट लिहितोय 2x.
आणि 1, इथं इंडेक्स किती आला 1, 1 आपण कधीच लिहित नाही कारण 2 - 1 प्लस काय येणार आहे 0, म्हणजे कोण आलं 2x. 0 का, कारण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय 0, म्हणजे इथं काय आलं 2x. बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय आली du/dx ची व्हॅल्यू काय आली 2x. याला काय म्हणूया आपण 3. बरोबर ना 3. फ्रॉम 1 to n 3 काय झालं आता dy/dx dy/du ची व्हॅल्यू किती आहे इथे पहा 1/2√u प्लस बरं प्लसच ना, कसं प्लस इंटू, ओके इंटू काय इथं du/dx ची व्हॅल्यू किती 2x झालं. आता हा याला मल्टिप्लाय आला 2x नी 1 ला गेलं 2x 2 अंडर रूट कोण x² + 5 u ची व्हॅल्यू संपली. मग 2 ला 2 काय झाला कॅन्सल, म्हणजे कोण राहिलं x/x² + 5. ही कोणाची व्हॅल्यू आली dy/dx. हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह. इथं काय लिहिणार आहे तुम्ही फ्रॉम 1 to and 3 वर. लक्षात आलंय, समजलंय का नक्की. पहिल्यांदा याला काय म्हटलं तुम्ही u, मग y = कन्वर्जन इथं आलो तुम्ही. ओके, मग तुम्ही पहिल्यांदा याला काय केलं, हा कोणाच्या रिस्पेक्टमध्ये आता यूच्या रिस्पेक्टमध्ये, आणि यू कोणाच्या रिस्पेक्टमध्ये आहे 1 च्या रिस्पेक्टमध्ये. म्हणजे y इज डिफरन्शिएबल आहे पण ऑफ यूचा, आणि यू डिफरन्शिएबल आहे कोणाचा 1 चा. मग खाली रूल काय तयार झाला dy/dx पहिल्यांदा काय होणार y यूच्या रिस्पेक्टमध्ये u 1 च्या रिस्पेक्टमध्ये, दोघांचं काय होणार आहे इंटू. मग पहिल्यांदा कोणाला डेरिव्हेटिव्ह केलं y = u ला, त्यानंतर यूचं डिप्रिशिएशन काढून घेतलं, डेरिव्हेटिव्ह काढून घेतलं आणि दोघांना रूलमध्ये टाकलं. खाली तुम्हाला वेळ, याला म्हणायचं चेन रूल. याला काय म्हणायचं चेन रूल. अंडरस्टँड, समजलंय. आता हाच प्रॉब्लेम विदाऊट आपण हे सॉल्व्ह करणार आहे चेन रूल. काही यू ब्यू काही लेट बी करायचं नाही. कसं सॉल्व्ह करायचं अंडरस्टँड, समजलंय. पुसू का, ठीक आहे. आता जेव्हा तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे, आता विदाऊट यू सेकंड मेथड काय दिले तुम्हाला फंक्शन, काय दिले फंक्शन तुमचं y = √x² + 5. ही मेथड काय हे तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक दिलेलं आहे फंक्शन f(x) तुम्हाला फॉर एक्झाम्पल असं दिलेलं आहे f(g)(x). लक्षात आलं का काय, एक फंक्शन आहे आणि त्याच्या आतमध्ये परत फंक्शन आहे, म्हणजे अंडर रूट एक फंक्शन आहे आणि परत त्याच्या आतमध्ये पण फंक्शन आहे, म्हणजे फंक्शनमध्ये फंक्शन आहे. अशा वेळी जेव्हा तुम्हाला काय करायचं आहे डिफरन्शिएट करायचं तेव्हा तुम्ही काय लिहिता f'